हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती. मागच्या क्लासमध्ये आपण सिंपल इंटरेस्टचे काही क्वेश्चन्स घेतले होते. आता या क्लासमध्ये आपण SI आणि CI चे काही मिक्स क्वेश्चन्स, राईट. सो फर्स्ट क्वेश्चन इज एन अमाउंट ॲट सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू 1300 इन 4 year अँड 1525 इन 7 year. ओके. या क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन काय आहे बघा, 4 वर्षाचा अमाउंट दिलेला आहे आणि 7 वर्षाचा अमाउंट, राईट. मग आपल्याला काढायचा काय आहे रेट. मग आपण रेट कसा काढणार, दोन्ही टाइम मधून टाइम मायनस आणि अमाउंट मायनस. सो 3 वर्षाचा आपल्याला काय मिळेल, इंटरेस्ट. तर आपल्याला एकतर 4 वर्षाचा इंटरेस्ट पाहिजे, नाहीतर 7 वर्षाचा. 4 वर्षाचा इंटरेस्ट किती, म्हणजेच किती येणार, 300. ओके. सो हे जे 300 आहे आपण टोटल अमाउंट मधून जर मायनस केले तर आपल्याला काय मिळेल, प्रिन्सिपल. सो रेट इक्वल्स टू SI इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल इंटू 3 0 काय झाले, कॅन्सल, म्हणजेच 7.5% इज दी राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Ritika invested an amount 2100 under simple interest 9.25%. Find the amount at the end of 8 year. Okay. So 21000 into 9.25 into 8 plus 2100 हे याच्यामध्ये ॲड करावं लागेल कारण आपल्याला विचारलेली आहे अमाउंट, राईट. तो आपल्याला SI प्लस प्रिन्सिपल, तो 0 0 गेट कॅन्सल. तो 168 इंटू 9.25 याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करावं लागेल. सो 21000 यामध्ये आपण ॲड केले तर किती येणार, 36540 इज द थर्ड आन्सर. नेक्स्ट, the difference between the CI and SI on an amount for 3 year at 20% per annum is 640. So same principle, 1 plus 20% minus 1. दोन्ही याचा डिफरन्स किती येतो, 640. 1 जा 5 जा 6 क्यूब इज 216 अपॉन 125 माइनस 1. 3p upon 100. So p into 91 upon 125 minus 5 जा p equals to 640 into 25 कारण डिनॉमिनेटर काय पाहिजे आपल्याला, सेम. So p into 91 75 that is 16p upon 125 equals to 640. 1 जा 4 जा. So 5000 is the right answer. Next question is, what will be the compound interest accrued on a sum. CI काढायचं आपल्याला, प्रिन्सिपल गिवन 1 plus 5% minus 1. Okay. So 7200 in bracket 21 square is 441 upon 400 minus 1. So 7200 into 41 upon 400, 0 0 again cancel. 738 is the right answer.
सो नेक्स्ट, प्रेझेंट कॉस्ट दिलेली आहे, 3 वर्षानंतरची कॉस्ट विचारलेली आहे, पर्सेंटेज इन्क्रीजमध्ये जो फॉर्म्युला आपण यूज करतो सेम तसा. तो 30% इन्क्रीज मीन्स ही 3दा इन्क्रीज झालेली आहे, तर याला आपण पूर्ण सॉल्व न करता युनिट डिजिटनी चेक करू शकतो. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27चा लास्ट डिजिट 7 7 4 जा 28, लास्टमध्ये 8 8 आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. A sum of money becomes 5 times in 20 years. Rate equals to interest. आता एक सर्टन सम आहे जे 20 वर्षानंतर किती झालेली आहे 5 टाइम्स, तर इंटरेस्ट किती येणार 4x इंटू 100 अपॉन x इंटू 20, 1 जा 5 जा, x x गेट कॅन्सल, सो 20% इज द राइट आंसर. नेक्स्ट, simple interest accrued on an amount is in 8 year at the rate of 11% is. तो परत प्रिन्सिपल दिलेला आहे, मग आपण काय करू, 5 प्रिन्सिपल मिसिंग आहे, 57,200, 11 इंटू 8 8, किती टाइम्स आहे बघा, 8 जा 5 जा 2 जा, म्हणजेच 65 6500. A sum of 1,600 gives as a simple interest of 252 in 2 years. What is the rate? So rate equals to, what is the interest, 252 into 100 upon into 2 year 3 मंथला आपण प्रॉपरली मंथ मध्ये करून, 3 1 जा 4 जा, 4 2 जा 8 प्लस 1 9, 9 बाय 0 0 गेट कॅन्सल, 7%. 7% is the right. So next, a man borrow 5,000 and pay back after 4 years at 15%. The amount paid by a man is. So 4 year 15%, त्यामध्ये आपल्याला ऍड काय करावं लागेल 5,000, कारण विचारलेलं काय आहे प्रिन्स, 0 0 गेट कॅन्सल, 23,000 मध्ये 5,000 काय करावं लागेल ऍड, किती येणार 8,000 इज द राइट. A sum 6,000 gives as a interest 5040 in 7 years. What is the rate? So rate equals to upon so 12% is the right. Rahul applied for a loan for 6 years. Okay, at the rate of 5%. Calculate the principal amount if the interest paid was. परत प्रिन्सिपल काढायचा आहे, मग आपण काय करू, टाइम इंटू रेट 30, 30 किती टाइम्स 4100, 30 आहे, हा याच्या किती टाइम्स आहे 4100. Next question is, what is the compound interest accrued on a sum of 1,800 at the rate of 4% per annum in 2 years? Then what is the question? One plus 4%
-1. -26 625 -1. 625. So 25 4 25 2 8 म्हणजेच 144 च्या नियर अबाउट आन्सर येईल. सो अशा प्रकारे आपण काही क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहे जे आपण एक्झाममध्ये आपल्याला त्याची हेल्प मिळेल. ओके, सो भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.